IPL 2025च्या पहिल्याच मॅचमध्ये ईशान किशनने एक शानदार शतक ठोकून सर्वांना चकित केलं. होय, तोच ईशान किशन ज्याला BCCIने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर काढलं होतं. 2024च्या सुरुवातीला ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोघांना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर काढलं गेलं होतं. त्यानंतर IPL ऑप्शनमध्ये मुंबई इंडियन्सने ईशान किशनला रिटेनसुद्धा केलं नव्हतं, ज्यामुळे त्याला एक मोठा धक्का बसला होता. पण यावेळी IPLच्या एका नवीन वळणाने त्याचं करिअर पुन्हा एकदा रुळावर आणलं, जेव्हा SRHने त्याला आपल्या स्क्वॉडमध्ये घेतलं. सुरुवातीला त्यावर शंका घेतली जात होती, पण ईशानने त्याच्या मेहनतीने या सर्व शंका खोट्या ठरवल्या आणि त्याचा परफॉर्मन्स पहिल्या सामन्यातच प्रचंड शानदार ठरला. SRH टीममध्ये असलेल्या अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, हेनरी क्लासन यांसारख्या दिग्गजांमध्ये ईशान किशनने आपल्या बॅटिंगच्या मदतीने एक अविस्मरणीय शतक ठोकलं. त्याने 47 बॉलमध्ये 106 रन्स केल्या, ज्यात 11 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राईक रेट 225च्या आसपास होता आणि तो संपूर्ण इनिंगमध्ये नाबाद राहिला. त्याच्या या परफॉर्मन्समुळे SRHने 286 धावांचा रेकॉर्ड स्कोअर केला, जो IPLच्या इतिहासातील दुसरा सर्वोच्च स्कोअर ठरला. ईशान किशनने आपल्या खेळीच्या माध्यमातून एक मोठा संदेश दिला आहे की अपयश आणि संघर्ष कधीही तुमच्या मेहनतीला हरवू शकत नाही. त्याने आपल्या सामर्थ्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं की त्याच्यात किती मोठी क्षमता आहे. ज्या प्लेअरला एक वेळ BCCIने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर काढलं, त्याच प्लेअरने आता IPLमध्ये आश्चर्यकारक शतकाने आपल्या कमबॅकची ताकद सर्वांना दाखवून दिली. IPLमध्ये अशी कामगिरी आणि फॉर्मसुद्धा ईशानला आगामी T20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीममध्ये संधी मिळवून देऊ शकते. 2026मध्ये भारताला T20 वर्ल्ड कप खेळायचा आहे आणि या यशाच्या मार्गावर असलेल्या ईशान किशनच्या शानदार परफॉर्मन्सने सिलेक्टर्सचं लक्ष वेधून घेतलं आहे. जर त्याचा फॉर्म असाच कायम राहिला तर त्याचा भारतीय टीममध्ये नक्कीच कमबॅक होईल.